नमस्ते मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी तुमचा शुभम गणेश मोगल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळे यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे आपले रायगड आपले महाराष्ट्र. सर्वप्रथम सर्वांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आज आपण जाणार आहोत ते वर्सोवा या ठिकाणी. गेल्या वर्षीसुद्धा आपण वर्सोवा या ठिकाणी गेलो होतो आणि आजसुद्धा पुन्हा एकदा आपण हा संपूर्ण नारळी पौर्णिमेचा जो सण असतो तो एन्जॉय करायला जाणार आहात. आणि तुम्हीसुद्धा या ब्लॉगमार्फत हा संपूर्ण नारळी पौर्णिमेचा जो जल्लोत्सव असतो वर्सोवा गावामध्ये तो या ब्लॉगमार्फत एन्जॉय करणार आहात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता आपण सिऊर धारावी स्टेशनवरती आहोत. येथून आपण घाटकोपरला जाणार आहोत आणि तिथून घाटकोपर ते वर्सोवा असा मेट्रोचा प्रवास करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, आपण पोचले होते वर्सोवा या ठिकाणी. माझ्या मागच्या बाजूला पाहू शकता, या ठिकाणी बीच आहे. सध्या ओटी सुरू आहे आणि संपूर्ण पाणी थोडंसं आतमध्ये जाईल. आणि त्यानंतर 6च्या सुमारास या ठिकाणी भरपूर असंख्य सर्व कोळी बांधव, आगरी कोळी बांधव सर्व या ठिकाणी दर्यादेवाला मानाचा नारळ अर्पण करण्यासाठी येणार आहेत. नक्कीच हा संपूर्ण जल्लोष, संपूर्ण उत्साह आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत. आताच आपण वर्सोवामध्ये पोचलो. आता संध्याकाळचे वाजले 4 आणि सुरुवातीला आपण आई मसान देवीचं दर्शन घेऊ, त्यानंतर आई हिंगला देवीचं दर्शन घेऊ आणि तिथून पुढे वर्सोवा गावामध्ये जाणार आहोत. मित्रांनो, आजूबाजूला पाहता सर्व बोटींची कामं अंतिम टप्प्यात आलेली आहेत. आणि या नारळी पौर्णिमा सणाचं महत्त्व म्हणजेच आजच्या दिवसापासून म्हणजे उद्याच्या दिवसापासून हा कोळी राजा समुद्रामध्ये आपली होडी घेऊन खोल समुद्रामध्ये जात असतो मच्छीमारीसाठी आणि आपली उपजीविका आणि आपल्या सर्वांसाठी मच्छी पकडून आणत असतो. आणि या संपूर्ण कोळी बांधवाचा उदरनिर्वाहाचा व्यवसाय म्हणजेच फिशिंग. आता या ठिकाणी एक बोटसुद्धा पाहू शकतो. सुंदर पद्धतीने ही बोट सजवलेली आहे. बोटीची पूजासुद्धा करण्यात आली आणि संपूर्ण तयारी या बोटी झालेली आहे. उद्यापासून ही सुद्धा बोट खोल समुद्रामध्ये मासेमारीसाठी जाणार आणि संपूर्ण कोळी बांधव या ठिकाणी आपापल्या होड्या रंगरंगोटी करून सजवलेल्या आहेत. मित्रांनो, आता या ठिकाणी सुद्धा ही बोट समुद्रामध्ये जाण्यासाठी तयार आहे. हे सर्व बांधव ही आपली होडी घेऊन समुद्राच्या दिशेने निघालेले आहेत आणि या होडीला मानाचं अर्पण दिलं जाईल. दर्यादेवाला सुद्धा मानाचं अर्पण दिलं जाईल. सध्या ही होडी आता किनाऱ्यावर घेऊन जातील आणि उद्यापासून मासेमारीला सुरुवात होणार. आणि या ठिकाणी सुद्धा दादाचं काम अंतिम टप्प्यामध्ये आले. बोटीची सुद्धा रंगोटी काढते आहे. दादाच्या बोटीचं नाव आहे प्रथम. दादा, तुझं नाव काय? माझं नाव विजय. आणि तू स्वतःची बोटी काम करतोस? नाही, स्वतःचे आहे. आणि काय बोलशील, उद्यापासून आता तुमच्या मच्छीमारी व्यवसायाला सुरुवात होणार आहे, तर या व्यवसायाबद्दल आता काय बोलशील? आणि कशा बघा किती महिने तुम्ही वाट बघितली? मच्छीमारी किती महिने बंद? 3 महिने आम्ही वाट बघितली मच्छीमारीची. आजपासून म्हणजे नारळ टाकून देवाला करून कोणाला काय सगळ्याला मच्छी भेटू द्या आणि चांगला सुरुवात करू द्या सगळ्याला देवाच्या राजाने. सर्व अंतिम टप्प्यात कामं आले ते होडीची. आणि देवी मासे आणि मसन देवी मातेच्या कृपाने, इंग्ला देवीची कृपा आणि मसन देवीची कृपा आपल्या सर्व कोळी बांधवांवर ती आहेत. सर्वांचे श्रद्धास्थान सुद्धा आहे. मात्र आजच्या या सणाबद्दल काय म्हणशील? कशा प्रकारे साजरा करण्यात येईल आपल्या वर्सोवा गावामध्ये? आज नारळी पौर्णिमाचा उत्सव आहे, तर सगळ्याला आनंद तर भरपूर आहे. आणि संध्याकाळी म्हणजे जेव्हा बोट नारळ टाकायला जातात तेव्हा वाजत गाजत संपूर्ण मानाचं नारळ अर्पण करणार आहे. संध्याकाळी या तुम्ही, नक्कीच तुम्हाला चांगलं म्हणजे उत्साह सगळं करायला भेटेल. चालेल, धन्यवाद. चालू असू दे तुमचं काम. आपली होडी कधीपासून जाणार आहे समुद्रामध्ये? नारळी पौर्णिमा झाली नंतर थोडं छोटं मोठं काम असते. ते जाळं तयार करायची असते, जसं ते बावट्या तयार करायचे असतात, लाईटी वगैरे म्हणजे चांगली सजवून बोलणं एकदम तयार झाली ना नंतर सुरुवात करतो आम्ही. चालेल, खूप खूप धन्यवाद दादा. थँक्यू. मित्रांनो, आता आपण येऊन पोचले ते मसान देवीच्या मंदिरापाशी. वर्सोवा गावाच्या इथे आल्यानंतर नाक्यावरच असलेले देवीचं मंदिर आई मसान देवी. मित्रांनो, आता आपण आलो ते मसान देवीच्या दर्शनासाठी. असं आहे मसान देवीचं सुंदर आणि मनमोहक रूप. अगदी कोळी पद्धतीने देवीला या ठिकाणी वस्त्र परिधान करण्यात आले आणि सुंदर अशा आभूषणांनी देवीची सजावट करण्यात आलेली आहे. अगदी जुनीकडे हुबेहूब कुठल्या स्त्रीची प्रतिकृती आपल्याला भासते असे संपूर्ण मनमोहक असं देवीचं रूप तुम्ही पाहू शकता. अगदी कोळी पद्धतीने देवीला नेसवण्यात आलेले संपूर्ण वस्त्र
आणि संपूर्ण देवीचे आभूषण अलंकार, तसेच या बाजूला गणपती बाप्पाची सुद्धा आपल्याला मूर्ती पाहायला मिळते आणि गणपती बाप्पालासुद्धा पारंपरिक कोळी पद्धतीचं या ठिकाणी वेशभूषा करण्यात आलेली आहे, वस्त्र परिधान करण्यात आलेले आहेत. आपण जर उजव्या बाजूला पाहिलं तर त्या ठिकाणी विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे आणि या ठिकाणी सुद्धा विठ्ठल रखुमाईलासुद्धा या ठिकाणी पारंपरिक कोळी पद्धतीचं हे वेशभूषा परिधान, कोळी पद्धतीचं हे संपूर्ण जे वस्त्र अलंकार परिधान करण्यात आलेले आहे. मित्रांनो, यावर्षीचा हा जो मानाचा नारळ आणि पालखीचा मान असणार आहे तो बाजार गल्ली कोळी जमात संस्था या गल्लीकडे, गेल्या वर्षी हा मान होता तो डोंगरीकर गल्ली याकडे. जवळपास या वर्सोव गावामध्ये 9 ते 10 गल्ल्या आहेत आणि प्रत्येक गल्लीकडे 9 ते 10 वर्षानंतर हा मान येत असतो. तर ज्या कोणत्या गल्लीकडे हा मान येतो तो त्या संपूर्ण गल्लीला या गावामध्ये जेवढे आनंदोत्सव, जेवढे सणोत्सव साजरे होतात त्यांचा मान असतो. तर यावर्षीसुद्धा हा मान बाजार गल्ली कोळी जमात संस्था या गल्लीकडे गेलेला आहे. तर पाहूया कशा प्रकारे त्यांचा आनंदोत्सव साजरा होतो आहे. गेल्या वर्षी हाच आनंदोत्सव, हा मानाचा नारळ डोंगरीकर गल्ली याकडे होता आणि त्यांनीसुद्धा भरपूर धमाल केली होती. आणि आज पाहूया आपण ही जी बाजार गल्ली आहे याची सर्व ग्रामस्थ आणि संपूर्ण वर्सोवाचे ग्रामस्थ कशा प्रकारे आजचा सण साजरा करतात. मित्रांनो, आता आपण येऊन पोचले होते आई हिंगळादेवी मंदिरापाशी. अगदी रस्त्यालगतच हे आईचं मंदिर आहे. आपण जर माझा मागचा ब्लॉग म्हणजे गेल्या वर्षीचा ब्लॉग जर पाहिला असाल तर त्या वर्षीसुद्धा मी या ठिकाणी देवीचं मंदिर दाखवलं होतं आणि आजसुद्धा आपण आईच्या दर्शनासाठी जाणार आहोत. तुम्हालासुद्धा आईचं दर्शन घडवतो, आई हिंगळादेवी. तर मित्रांनो, आपण पाहू शकता आई हिंगळादेवीचं हे मनमोहक रूप. अतिशय सुंदर आणि पारंपरिक पद्धतीने आईला साडी चोळी नेसवली या ठिकाणी आणि सुंदर असे आभूषणसुद्धा तुम्ही पाहू शकता. सुंदर असे वस्त्रालंकार चढवलेले आहेत आणि आईचं असं गाभारा आईचा. मित्रांनो, आपण सध्या आहोत आई हिंगळादेवीच्या मंदिरामध्ये. माझ्या मागच्या बाजूला आई हिंगळादेवीचं तुम्ही गाभारा मंदिर पाहू शकता आणि या आई हिंगळादेवीचं मुख्य स्थान हे पाकिस्तानमधल्या बलुचिस्तान या ठिकाणी आहे. आणि हिंगळादेवीबद्दल तुम्हाला जर अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपला मागचा ब्लॉग बघा, जो गेल्या वर्षीचा ब्लॉग मी टाकला होता. त्यावेळी मी अगदी सविस्तर त्या दादांची इंटरव्ह्यू घेतली होती आणि त्यांनी देवीबद्दल अगदी सविस्तरपणे माहिती आपल्याला दिली होती. तर तुम्ही या वरच्या आई बटनवर क्लिक करा आणि त्या मागच्या व्हिडिओचा आनंद घ्या आणि संपूर्ण आई हिंगळादेवीचा जो महिमा आहे, हिंगळादेवीची कहाणी आहे, संपूर्ण त्या ब्लॉगमध्ये आपण दाखवलेली आहे. मित्रांनो, आता आपण चाललेलो होते बाजार गल्लीमध्ये. तिथे कशा प्रकारची तयारी चालली ते आपण आता पाहणार आहोत. संपूर्ण परिसर, संपूर्ण गल्ली गजबजलेली आहे आणि आता गर्दीसुद्धा होणार आहे थोड्याच वेळात या संपूर्ण रोडवरती. आणि इथूनच संपूर्ण जी रॅली असते संपूर्ण या वर्सोव गावामधली ती समुद्राकडे जाते. ठिकाणी जो मानाचा नारळ घेऊन जाणार आहात त्याचं छोटंसं रथ, छोटीशी पालखी सजवण्यात आलेली आहे. यावरच जो बाजार गल्लीचा मानाचा नारळ असणार आहे तो याच संपूर्ण रथावरती विराजमान होणार आहे. असे संपूर्ण सजवलेलं रथ. तर मित्रांनो, आपल्यासोबत आता बाजार गल्लीतली सर्व मंडळी आहेत. तर काका तुम्ही सांगा, हे पकडा माईक. तर या वर्षीची तुमची तयारी कशी आणि किती वर्षातून तुमच्या गल्लीकडे मान आलेला आहे? हा 9 वर्षांनी आमच्या बाजार गल्लीला मान आलेला आहे. ओके. अशी आता आमची रॅली निघणार आहे. ही रॅली समुद्र किनाऱ्यावर जाऊन दर्याची पूजा करणार. तेव्हा आम्ही सोन्याचा नारळ अर्पण करणार दर्याला. तेव्हा दर्या शांत होते, तेव्हा आमच्या बोटी जातील आणि आम्हाला भरपूर असे मासे भेटतील.
आणि संपूर्ण आज दिवसभर ह्या संपूर्ण दिवसाची तुम्ही किती दिवस वाट बघली आणि कशा प्रकारे तयारी केली? वर्षभर तयारी चालू आहे आमची, वर्षभर दरवर्षी आमची वाट बघत असतो आम्ही. आमची दही हंडी कधी येणार, जवळ पकडा जरा. दही हंडी कधी येणार आमची याची दही अंडीचा सुद्धा मान तुम्हाला आहे ना यंदा? ओके. 9 वर्षाचा मान असतो हा अंडीचा आमचा हा 9 वर्षात मान असतो. आम्ही याची वाट बघत असतो. 9 वर्ष कधी येतात ते आम्हाला तयारी करायला कधी मिळते असतो मजा करायला. आणि तुमपण या वेसवकरची खासियत असते की ग्रुपने सेम मॅचिंग सगळ्यांची ड्रेसिंग असते. ती तयारी कशी करता तुम्ही? घराण्यावाईज करतो आम्ही, फॅमिलीच करतो सर्व तयारी. रॅली निघणार तेव्हा तुम्हाला अजून मजा येईल. मजा येईल. हा? चालेल, खूप खूप धन्यवाद. आवर बघ पुढे या. व्हिडिओ जोरात नाचा. गल्याना ओसते समुद्र. एक नंबर. अरे बा. चला पुढे. हे तो बघा. मित्रांनो, सुंदर असं तुम्ही पेहराव प्रत्येकाचा पोशाख पाहू शकता.
एक मॅचिंगचा सगळ्यांचा पेहराव आहे. या पाहू शकता अनोखे अशा पर्स लाइटिंग आहे का याला मस्त रात्री. तर या ठिकाणी सर्व आता पुरुष मंडळी आले चांगलासा गेटअप करून आणि या ठिकाणी पालखी सुद्धा आलेली आहे. मानाचा जो नारळ आहे या ठिकाणी तो सुद्धा आलेला आहे. तर मित्रांनो आता आपल्यासोबत केदारनाथ दादा आंबोले आहे. दादा या संपूर्ण सणाबद्दल माहिती द्या आणि स्वतः दादा ब्रास बँड वादक आहे. तर या संपूर्ण सणाबद्दल थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना माहिती दे. सर्वप्रथम नमस्कार मित्रांनो. हा कोलू सण खूप मोठा सण आहे. आमच्या वर्सोवा गावात ही जुनी परंपरा आहे. सोन्याचा नारळ दर्याला अर्पण करून त्याला शांत करण्यासाठी त्याची प्रार्थना करणे, जेणेकरून आमच्या मच्छीमार बांधवांना मोठ्या मच्छीमारीसाठी जाऊन त्यांना चांगलं मच्छीचं सोनं मिळू देत यासाठी प्रार्थनेसाठी आम्ही इकडे जमतो आहे. आणि यंदाची दहीहंडीचा मान बाजारगल्ली कोळी समाज संस्थेचा आहे. त्यामुळे आज तुम्ही जर बाजारगल्ली कोळी समाज संस्थेचे जर थाट माट बघणार तर एकदम आगळा वेगळा भेटणार आहे. आणि हा तुम्ही जे आमच्या या कोळीवाड्यात आल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद दादा, चांगली छान माहिती दिली. मित्रांनो या ठिकाणी पाऊस आहे मात्र हे काय दिसलं हे बघा, छत्री आहे की छत्र्या, किती जण आहे त्याच्यात? 20-25 जण आहे त्याच्यात. पाऊस आला, सगळ्यांची पाळपळ झाली आहे. तारीख
संजीवनी. जय देव लोकोती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषय कंठ काळा त्रिवेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी माळा तेथून या जळ निर्मळ वाहे जुळजुळा. जय देव जय. गोपाल कृष्ण महाराज की गोविंद. आकाश लेले आकाश. गोपाल कृष्ण महाराज अरे असतंच काय एवढं एवढं का असते. शाबाश बेटा बहुत बढ़िया. मित्रांनो या ठिकाणी नारळी पौर्णिमेत प्रसाद ठेवण्यात आलेला आहे. करंजीचा प्रसाद आहे, पाहू शकता तुम्ही या ठिकाणी. मित्रांनो तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर तुमच्यासाठी श्री लाभेश पाटील प्रस्तुत स्वामी माझ्या हृदयात हे नवीन स्वामींच्या चरणी अर्पण केलेलं गाणं तुम्हाला यूट्यूबवरती पाहायला मिळेल. हे गाणं नुकतंच लॉन्च केलेलं आहे. म्युझिक डायरेक्टर आणि माझे मित्र एक उत्कृष्ट असे सिंगर मेडेकर अलिबाग येथील श्री लाभेश पाटील प्रस्तुत स्वामी माझ्या हृदयात असे स्वामींच्या चरणी अर्पण केलं सुंदर असं गीत यूट्यूबवरती उपलब्ध झालेलं आहे. सॉन्ग आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो असा होता आपला आजचा ब्लॉग. संपूर्ण नारळी पौर्णिमेचा उत्सव पण आज पाहिलात. आज आपण आलो होतो मुंबई येथील वर्सोवा कोळीवाड्यामध्ये आणि संपूर्ण जल्लोषात हा अगदी आनंदोत्सव साजरा झालेला आहे. आणि तुम्ही पाहिलंच असेल की किती आनंद साजरा करता संपूर्ण हे वर्सोवाची मंडळी. आता ह्या नारळाच्या मानपानानंतर रात्री 8 वाजता भव्यदिव्य रॅली निघणार आहे ती वर्सोवामध्ये. ती रॅली निघेल ती आई मसानदेवी मंदिरापासून ते संपूर्ण वर्सोवा गावामध्ये. आणि ही सुद्धा भव्य शोभायात्राची रॅली असते आणि खूप त्या ठिकाणी आनंदोत्सव साजरा होतो. खूप मजा करतात, खूप धमाल असते. जर कोणाला यायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळीसुद्धा येऊ शकता आणि रात्री त्या भव्यदिव्य रॅलीसुद्धा येऊ शकता. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.